पालक पनीर रेसिपी. सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की त्यामध्ये आपण भिजवलेला आपला बासमती राईस ॲड करायचं. थोडंसं घी घालून घ्यायचं आणि 50 ते 80% शिजवून घ्यायचं. भात 50% शिजला आहे, त्याला झाऱ्याने जाळीमध्ये काढून घेऊया. आता एका छोट्या कढईमध्ये आपण काजू आणि मनुके छान असे फ्राय करून घ्यायचे. दुसऱ्या कढईमध्ये गरम तेलात आपण कांदे परतून घ्यायचे आहेत. जसे बिर्याणीसाठी लागतात त्या प्रकारे छान क्रिस्पी आणि ब्राऊन. कांदा परतून झाला की त्याच तेलात आपण आपले पनीरचे तुकडेही फ्राय करून घेऊया. तेल थोडंसंच उरलेलं आहे म्हणून त्यातच मी फोडणीचं वाटण घालते. कांदा, टोमॅटो, कोथिंबिरी ह्याचं पेस्ट केली आहे. मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहेत. त्यामध्ये हिरवे वाटाणे घातले आहेत. वाफेवर शिजून जातात वाटाणे. मग त्यात आपले सुके मसाले घालायचे. धणं, जिरं पूड, लाल तिखट व थोडंसं गरम मसाला घालून छान वाफ घेऊ द्यायची. आता आपण ॲड करूया ह्यामध्ये पालकची प्युरी. आपली प्युरी आता रेडी झालेली आहे. फायनल गार्निशिंग म्हणजे दम द्यायचा टाईम आला आहे. बटाट्याच्या काचऱ्या करून घ्यायच्या आहेत. त्याला टोपामध्ये बेसला लावून घ्यायचं, कारण आपलं जे वाटण आहे किंवा ग्रेव्ही आहे ती जळू नये. मग त्यात आपण ग्रेव्ही घालूया पालक पनीरची. त्याच्यावर कांदा, कोथिंबिरी, पुदिना आणि मिरचीचं गार्निशिंग द्यायचं. एक लेअर आता आपण भाताचा घालूया. भाताचा लेअर घालून झाला की पुन्हा आपण पालक पनीरची ग्रेव्ही घालणार आहोत. त्याला सेम प्रकारे गार्निशिंग करणार आहोत कांदा, पुदिना ह्यानी, आणि पुन्हा एकदा आपण भात घालायचा एक लेअर. आता आपण फायनल गार्निशिंग करणार आहोत. फ्राय केलेला कांदा, पुदिना, कोथिंबिरी, मिरची व न चुकता न विसरता ड्रायफ्रूट्स मात्र नक्की घाला. शेवटी 2 ते 3 चमचे मी तूपही घातलेलं आहे आणि झाकण लावून त्याला दम दिला आहे. रेडी टू ईट.